हो, हरकत नाही, सुरू करा ते. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु. जय श्रीकृष्ण सर्वांना. तिसऱ्या अध्यायात आपला चालू आहे कर्मयोग, साधक संजीवनीचं वाचन. काल आपले 21 पर्यंत श्लोक झालेले आहेत. श्लोक क्रमांक 22. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम वाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. हे पार्थ, मला तिन्ही लोकांमध्ये कोणतेही कर्म करण्याची आवश्यकता नाही आणि कोणतीही प्राप्त न झालेली वस्तू प्राप्त करायला पाहिजे अशी इच्छा नाही, तरी सुद्धा मी कर्म करीतच असतो. न मे पार्थास्ति नानवाप्तम वाप्तव्यम. भगवंत कोणत्याही लोकांपुरते म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ मर्यादित नाहीत, म्हणून ते तिन्ही लोकांमध्ये आपले कर्तव्य काहीही कर्तव्य नसल्याचे सांगत आहेत. भगवंतासाठी तिन्ही लोकात कोणतेही कर्तव्य शिल्लक नाही, कारण त्यांच्यासाठी काहीही मिळवावयाचे शिल्लक नसते. काही ना काही मिळवण्याच्या उद्देशाने सर्व मनुष्य, पशु, पक्षी इत्यादी कर्म करीत असतात. भगवंत उपयुक्त पदातून फारच विलक्षण अशी गोष्ट सांगत आहे की काहीही करावयाचे व मिळवावयाचे शिल्लक नसताना सुद्धा मी कर्म करत असतो. आपल्यासाठी काहीही कर्तव्य नसताना सुद्धा भगवंत केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच अवतार घेतात आणि साधू पुरुषांचा उद्धार, पापी पुरुषांच्या विनाशासाठी तसेच धर्माच्या स्थापनेसाठी कर्म करतात. अवतारा व्यतिरिक्त भगवंताची सृष्टी रचना सुद्धा संपूर्ण प्राणी मात्रांच्या उद्धारासाठीच असते. स्वर्गलोक पुण्यकर्माचे फल भोगण्यासाठी आहे आणि 84 लाख योनी तसेच नरक पाप कर्माचे फळ भोगण्यासाठी आहे. मनुष्य योनी पुण्य आणि पाप दोन्हींच्या पलीकडे जाऊन आपले कल्याण करून घेण्यासाठी आहे. हे तेव्हा शक्य होते जेव्हा मनुष्य आपल्यासाठी काहीही करणार नाही. त्याने संपूर्ण कर्म स्थूल शरीराकडून होणाऱ्या क्रिया, सूक्ष्म शरीराकडून होणारे चिंतन आणि कारण शरीरेद्वारे होणारी स्थिरता केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच कराव्यात, आपल्यासाठी नव्हे. कारण ज्याच्याद्वारे सर्व कर्म केले जातात ते स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे तिन्ही शरीरे संसाराची आहेत, आपली नव्हे. म्हणून कर्मयोगी इंद्रिय, शरीर, मन, बुद्धी इत्यादी संपूर्ण सामग्रीला संसाराचीच समजतो आणि संसाराच्या सेवेमध्ये लावतो. जर मनुष्याने संसाराच्या वस्तू संसाराच्या सेवेत न लावता आपल्या सुखभोगासाठी वापरल्या तर ती फार मोठी चूक होईल. संसाराच्या वस्तूला आपली समजल्यानेच फलाची इच्छा होते आणि फलप्राप्तीसाठी कर्म होते. अशा प्रकारे जोपर्यंत मनुष्य काही मिळवण्याच्या इच्छेने कर्म करतो तोपर्यंत त्याच्यासाठी कर्तव्य अर्थात करणे शिल्लक राहते. वर्त एवच कर्मणी. या ठिकाणी एव पदाद्वारे भगवंताला हे म्हणावायचे आहे की मी उत्साह आणि तत्परतेने आळसरहित होऊन सावधपणे यथासांग कर्तव्य कर्म करतो. कर्माचा त्यागही करीत नाही आणि उपेक्षाही करीत नाही. भगवंत नेहमी कर्तव्य परायण असतात, कधीही कर्तव्यच्युत होत नाहीत. म्हणून भगवंत परायण साधकाने सुद्धा कधीही कर्तव्यच्युत होऊ नये. कर्तव्यच्युत झाल्यानेच तो भगवंत तत्वाच्या अनुभवापासून वंचित राहतो. नित्य कर्तव्य परायण राहिल्यास साधकाला भगवंत तत्वाचा अनुभव सुगमतेने होऊ शकतो. श्लोक क्रमांक 23. यदि हयन्न वर्ते जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः उत्सिदेयुर्मे लोका न कुर्यां कर्म चेदहं संकरस्य च कर्ताशाम् उपहन्यामि मा प्रजः. हे पार्था, जर मी सावधानपूर्वक कर्मामध्ये रत नाही राहिलो तर मोठा अनर्थ होईल, कारण सर्व माणसे सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. मी जर कर्म केले नाही तर हे सर्व लोक नष्ट होतील व मी संकर करणारा होईल, तसेच सर्व लोकांचा नाश करणारा ठरेल.
यदि हयन्न वर्तये जातु कर्मण्यतंद्रितः. पूर्व श्लोकात आलेले वर्त एवच कर्मणी पदाच्या पुष्टीसाठी या ठिकाणी ही पद आले आहे. भगवंत म्हणतात की मी सावधपणे कर्म केले नाही असे होऊच शकत नाही. परंतु जर असे मानले की मी कर्म केले नाही, या अर्थाने भगवंताने या ठिकाणी यदि जातू या पदाचा प्रयोग केला आहे. अतेंद्रित पदाचे तात्पर्य हे आहे की कर्तव्य कर्म करण्यात आळस आणि प्रमाद करू नये, किंबहुना कर्तव्य कर्म अत्यंत सावधपणे आणि तत्परतेने करावे. सावधपणे कर्तव्य कर्म न केल्याने मनुष्य आळस आणि प्रमादाच्या आहारी जाऊन आपले अमूल्य जीवन नष्ट करतो. जर एखाद्या कर्माविषयी वारंवार आठवण येत असेल तर हे समजावे की कर्म करण्यात काही उणीव, कामना, आसक्ती, अपूर्णता, आळस, प्रमाद, उपेक्षा इत्यादी राहिली आहे, ज्यामुळे त्या कर्माशी संबंध विच्छेद झाला नाही. कर्माशी संबंध विच्छेद न झाल्यानेच पूर्वी केलेल्या कर्माची आठवण येते. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. या पदाने भगवंत जणू हे म्हणू इच्छितात की माझ्या मार्गाचे अनुसरण करणारी वास्तविक माणसे म्हणविण्यायोग्य आहेत. जे माझा आदर्श न मानता आळस, प्रमादवश कर्तव्य कर्म करीत नाहीत आणि अधिकार इच्छितात, ते आकृतीने माणसे असले तरी वास्तविक माणसे म्हणाव्यास पात्र नाहीत. मनुष्याने संसारात कसे राहावे हे दाखवण्यासाठी भगवंत मनुष्य लोकामध्ये अवतरित होतात. संसारात आपल्यासाठी राहावयाचेच नाही, ही संसारामध्ये राहण्याची विद्या आहे. संसार वास्तविक पाहिले तर एक विद्यालय आहे, ज्या ठिकाणी आम्हाला कामना, ममता, स्वार्थ इत्यादींचा त्याग करून दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करणे शिकावायचे आहे आणि त्यानुसार कर्म करून आपला उद्धार करावायचा आहे. संसारातील सर्व संबंधी एकमेकांची सेवा करण्यासाठीच आहेत. म्हणूनच पिता, पुत्र, पती, पत्नी, बंधू, भगिनी इत्यादी सर्वांनी एकमेकांच्या अधिकारांचे रक्षण करून आपापल्या कर्तव्याचे पालन करावे आणि एकमेकांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहावे. उत्सिदेयुरिमे लोकान कुर्यां कर्म चेदहम. भगवंताने 23व्या श्लोकात यदि हयन्न वर्तयेन जातु कर्मण्यतंद्रितः पदातून सावधपणे कर्म न केल्यास होणाऱ्या हानीचे वर्णन केले आणि आता या 24व्या श्लोकात उपर्युक्त पदाने कर्म न करण्यापासून होणाऱ्या हानीचे वर्णन करीत आहेत. जरी असे होऊच शकत नाही की मी कर्तव्य कर्म करणारा नाही, तरी पण जर असे मानले, या अर्थामध्ये भगवंत येथे चेत या पदाचा उपयोग केला आहे. या पदाचे तात्पर्य असे आहे की मनुष्याची कर्म न करण्यात सुद्धा आसक्ती असाव्यास नको. माते संगोस्त्व कर्मणी. म्हणूनच भगवंत आपले स्वतःचे उदाहरण देऊन म्हणतात की मला काहीही मिळवायचे नसताना सुद्धा मी कर्म करीत असतो. जर मी ज्या वर्ण, आश्रम इत्यादी मध्ये अवतार घेतला आहे त्यानुसार आपले कर्तव्याचे पालन केले नाही तर सर्व माणसे नष्ट भ्रष्ट होतील, अर्थात त्यांचे पतन होईल. कारण आपल्या कर्तव्याचा त्याग झाल्यास मनुष्यामध्ये तामस भाव उत्पन्न होतो, ज्यामुळे अधोगती होते. शंकरस्य च कर्ताशाम उपहन्यामि मा प्रजः. जर मी कर्तव्य कर्म केले नाही तर सर्व लोक नष्ट भ्रष्ट होतील आणि त्यांच्या नष्ट होण्याला मी कारण होईल, पण हे संभवत नाही. परस्पर विरोधी दोन धर्म भाव एकरूप झाले तर त्यास शंकर म्हणतात. श्लोक क्रमांक 25. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्ताश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. न बुद्धिभेद जनयेत् अज्ञानां कर्मसंगिनाम्. जोत्सयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन्. हे भरत कुलोत्पन्न. कर्मामध्ये आसक्त असलेले अज्ञानी लोक जसे कर्म करतात तसेच कर्म लोकसंग्रहाची इच्छा असणाऱ्या आसक्तिरहित विद्वानाने करायला पाहिजे. कर्मामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण करायला नाही पाहिजे. ज्ञानी पुरुषाने शास्त्रविहित सर्व कर्मांचे योग्य आचरण करत करत त्यांच्याकडून तसे करवून घ्यायला पाहिजे. ज्या मनुष्याची शास्त्र पद्धती आणि शास्त्रविहित शुभ कर्मावर पूर्ण श्रद्धा आहे, तसेच शास्त्रविहित कर्माचे फल अवश्य मिळते यावर पूर्ण विश्वास आहे, जे तत्वज्ञही नाहीत आणि दुराचारीही नाहीत,
परंतु कर्माविषयी, भोगाविषयी आणि पदार्थाविषयी आसक्त आहेत. अशा माणसांसाठी येथे सक्ता अविद्वांस पदे आली आहेत. शास्त्रज्ञ असूनही केवळ कामना असल्या कारणाने अशा माणसांना अविद्वान, अज्ञानी म्हटले गेले आहे. असे पुरुष शास्त्रज्ञ तर असतात पण तत्वज्ञ नसतात. हे केवळ आपल्यासाठीच कर्म करतात म्हणूनच अज्ञानी म्हणविले जातात. कुर्याद् विद्वांस तथा सक्ताश्चिकीर्षु लोकसंग्रहम्. ज्याच्या ठिकाणी कामना, ममता, आसक्ती, वासना, पक्षपात, स्वार्थ इत्यादींचा संपूर्णपणे अभाव झाला आहे आणि शरीरादी पदार्थाविषयी यत्किंचित सुद्धा आकर्षण राहिले नाही, अशा तत्वज्ञ महापुरुषासाठी येथे असक्त विद्वान पदे आली आहेत. इतर लोकांना असे ज्ञानी महापुरुष लोकसंग्रहाची इच्छा असणारे दिसतात, परंतु वास्तविक पाहिले तर त्यांच्या ठिकाणी लोकसंग्रहाची सुद्धा इच्छा नसते. कारण ते संसारापासून मिळालेल्या शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ, पद, अधिकार, धन, योग्यता, सामर्थ्य इत्यादींना साधना अवस्थेपासूनच कधीही यत्किंचितही आपले आणि आपल्यासाठी समजत नाहीत, तर त्यांना संसाराचे आणि संसाराच्या सेवेसाठीच समजतात, जे वास्तविक त्यासाठीच आहे. हीच विचारधारा प्रवाहित असल्यामुळे सिद्धावस्थेत सुद्धा त्यांचे म्हणविले जाणारे शरीर आदी पदार्थ आपोआपच कोणत्याही इच्छा न बाळगता संसाराच्या सेवेत व्यस्त राहतात. श्लोक क्रमांक 27. प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्मणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. सर्व कर्म सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांच्या द्वारा केली जातात. ज्याचे अंतःकरण अहंकाराने जड झाले आहे असा अज्ञानी मी करता आहे असे समजतो. प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्मणि सर्वशः. ज्या समष्टी शक्तीने शरीर, वृक्ष आदी उत्पन्न होतात, वाढतात आणि नाश पावतात, गंगादी नद्या प्रवाहित होतात, घर इत्यादी पदार्थात परिवर्तन होते, त्याच समष्टी शक्तीने मनुष्यांच्या पाहणे, ऐकणे, खाणे, पिणे इत्यादी सर्व क्रिया होतात. परंतु मनुष्य अहंकाराने मोहित होऊन अज्ञानाने एकच समष्टी शक्तीपासून होणाऱ्या क्रियांचे दोन विभाग करतो. एक तर आपोआप होणाऱ्या क्रिया जसे शरीर तयार होणे, भोजन पचणे इत्यादी, आणि दुसऱ्या ज्ञानपूर्वक होणाऱ्या क्रिया जसे पाहणे, बोलणे, जेवण करणे इत्यादी. ज्ञानपूर्वक होणाऱ्या क्रियांना मनुष्य अज्ञानाने आपल्याकडून होणाऱ्या क्रिया म्हणतो. प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांचे सत्व, रज आणि तम कार्य असल्यामुळे बुद्धी, अहंकार, मन, पंचमहाभूत, 10 इंद्रियांचे शब्द आदी 5 विषय हे देखील प्रकृतीचे गुण म्हटले जातात. उपरोक्त पदातून भगवान स्पष्ट करतात की संपूर्ण क्रिया, मग त्या समष्टीच्या असोत अथवा वेष्टीच्या असोत, प्रकृती गुणाद्वारेच केल्या जातात, स्वरूपाकडून नव्हे. अहंकार विमूढात्मा. अहंकार अंतःकरणाची एक वृत्ती आहे. स्वरूप त्या वृत्तीचा ज्ञाता आहे, परंतु अज्ञानाने स्वशी त्या वृत्तीचा संबंध जोडणे अर्थात त्या वृत्तीलाच आपले स्वरूप मानल्याने हा मनुष्य विमूढात्मा म्हणविला जातो. ज्याप्रमाणे शरीर इदम हे आहे, तसेच अहंकारही इदम हे आहे. इदम हे कधीही अहम मी होऊ शकत नाही, हा सिद्धांत आहे. जेव्हा मनुष्य अज्ञानाने इदमला अहम अर्थात हे मला मी मानतो, तेव्हा तो अहंकार विमूढात्मा म्हणविला जातो. हा मानलेला अहंकार क्रिया केल्याने नाहीसा होत नाही, कारण क्रिया करण्याविषयी देखील अहंकार राहतो. मानलेला अहंकार नष्ट होऊ शकतो असृकृतीमुळे अर्थात न मानल्याने. श्लोक क्रमांक 28. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. परंतु हे महाबाहो, गुणकर्म विभागाच्या तत्वाला जाणणारा ज्ञानी गुणच गुणामध्ये वर्तन करतात असे समजून त्यांच्यामध्ये आसक्त होत नाही. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः. पूर्वीच्या श्लोकात वर्णन केलेल्या अहंकार विमूढात्मा, अहंकाराने मोहित झालेल्या अंतःकरणाचे पुरुषा
पेक्षा तत्वज्ञ महापुरुषांना पूर्णपणे भिन्न आणि विलक्षण दर्शविण्यासाठी तू पदाचा प्रयोग झाला आहे. सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण प्रकृतीजन्य आहेत. या तिन्ही गुणांची सृष्टी हे कार्य असल्याने संपूर्ण सृष्टी त्रिगुणात्मक म्हटली जाते. म्हणून शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राणी, पदार्थ इत्यादी सर्व गुणमयच आहेत. यालाच गुणविभाग म्हणतात. या शरीरादीपासून होणाऱ्या क्रियांना कर्म विभाग म्हणतात. गुण आणि कर्म अर्थात पदार्थ आणि क्रिया निरंतर परिवर्तनशील आहेत. पदार्थ उत्पन्न आणि नष्ट होणारे आहेत, तसेच क्रिया आरंभ आणि समाप्त होणाऱ्या आहेत. असा योग्य अनुभव करणे हेच गुण आणि कर्म विभाग या तत्वांना जाणणे आहे. चेतनात कधीही कोणती क्रिया होत नाही, ते सदा निर्लिप्त निर्विकार असते. अर्थात त्यांचा कोणताही प्राकृत संबंध आणि क्रियेशी संबंध नसतो. असा योग्य अनुभव करणे चेतनाला तत्वाने जाणणे आहे. अज्ञानी पुरुष जेव्हा या गुण विभाग आणि कर्म विभागाशी आपला संबंध प्रस्थापित करतो, तेव्हा तो बांधला जातो. शास्त्रीय दृष्टिकोनातून तर या संबंधाचे मुख्य कारण अज्ञान आहे, परंतु साधकीय दृष्टीने राग, आसक्ती हेच मुख्य कारण आहे. राग अविवेकाने उत्पन्न होतो. विवेक जागृत झाल्यास राग नष्ट होतो. हा विवेक मनुष्याचे ठिकाणी विशेष रूपाने आहे. आवश्यकता केवळ या विवेकाला महत्व देऊन जागरूक करण्याची आहे. म्हणून साधकाने विवेकाला जागृत करून विशेषत्वाने रागास, आसक्तीस नष्ट केले पाहिजे. तत्वाला जाणू इच्छिणारा साधक सुद्धा जर गुण, पदार्थ आणि कर्माशी, क्रिया आपला कोणताही संबंध ठेवीत नसेल, तर तोही गुण विभागाला आणि कर्म विभागाला तत्वाने जाणतो. मग तो गुण विभाग आणि कर्म विभाग यांना तत्वाने जाणून घेऊ अथवा स्वला तत्वाने जाणून घेऊ, दोनोंचाही परिणाम एकच होतो. गुणागुणेषु वर्तन्त प्रकृतीजन्य गुणांपासून उत्पन्न झाल्या कारणाने शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी सुद्धा गुणच म्हटले जातात आणि यांच्याद्वारा संपूर्ण कर्म होतात. अविवेकामुळे अज्ञानी पुरुष या गुणांशी आपला संबंध मानून यांच्याकडून होणाऱ्या क्रियेचा स्वतःला कर्ता मानतो. परंतु स्व सामान्य प्रकाश चेतन मध्ये आपल्या स्वतः सिद्ध स्थितीचा अनुभव झाल्यास मी करता आहे असा भाव येऊच शकत नाही. आगगाडीचे इंजिन चालू असते, अर्थात त्यामध्ये क्रिया होत असते, परंतु ओढण्याची शक्ती इंजिन आणि चालकाच्या संयोगाने होत असते. वास्तविक ओढण्याची शक्ती तर इंजिनाचीच आहे, परंतु चालकाकडून संचालन झाले तरच ते गंतव्य स्थानावर पोहोचते. कारण इंजिन मध्ये मन, बुद्धी, इंद्रिय नाहीत, म्हणून त्याला इंद्रिय, मन, बुद्धी असणाऱ्या चालकाची आवश्यकता असते. परंतु मनुष्याजवळ शरीररूपी इंजिनही आहे आणि संचालन करण्यासाठी इंद्रिय, मन, बुद्धी आहे. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी ही चारही एका समान चेतन पासून, प्रकाशापासून सत्ता स्फूर्ती मिळवून कार्य करण्यास समर्थ होत असतात. सामान्य प्रकाशाचे ज्ञान प्रतिबिंब बुद्धीमध्ये पडत असते. बुद्धीच्या ज्ञानाला मन ग्रहण करते, मनाच्या ज्ञानाला इंद्रिय ग्रहण करतात आणि मग शरीर रूपी इंजिनचे संचालन होत असते. बुद्धी, मन, इंद्रिय, शरीर हे सर्वच सर्व गुण आहे आणि त्यांना प्रकाशित करणारा, अर्थात यांना सत्ता स्फूर्ती देणारा स्व या गुणाने संबंधही निर्लिप्त असतो. म्हणून वास्तविक संपूर्ण गुणच गुणामध्ये वर्तन करीत असतात. श्रेष्ठ पुरुषाच्या आचरणाचे अनुकरण सर्व लोक करीत असतात. म्हणूनच भगवंत ज्ञानी महापुरुषाकडून लोकसंग्रह कसा होतो याचे वर्णन करीत असताना म्हणतात की ज्याप्रमाणे तो महापुरुष संपूर्ण गुणच गुणामध्ये वर्तन करीत आहे, असा अनुभव करून त्यात आसक्त होत नाही, त्याप्रमाणे साधकानेही तसेच मानून त्यांच्या ठिकाणी आसक्त होऊ नये. श्लोक क्रमांक 29. प्रकृतिर्गुण सम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृष्णविदो मंदान कृष्णविन्न विचालयेत. प्रकृतीच्या गुणाने अतिमोहित झालेले लोक कर्मामध्ये आसक्त असतात. त्या पूर्ण न समजलेल्या मंदबुद्धी लोकांना पूर्ण समजलेल्या ज्ञानी पुरुषाने विचलित करू नये. प्रकृतिर्गुण सम्मूढा सज्जन्ते गुण कर्मसु. सत्व, रज आणि तम हे तिन्ही प्रकृती जन्य गुण मनुष्याला बांधणारे आहेत. सत्वगुण सुख आणि ज्ञानाच्या आसक्तीने, रजोगुण कर्माच्या आसक्तीने आणि तमोगुण प्रमाद
आळस तसेच निद्रा यांनी मनुष्याला बांधत असतो. उपयुक्त पदामध्ये त्या अज्ञानी लोकांचे वर्णन आले आहे की जे प्रकृतीजन्य गुणाने अत्यंत मोहित अर्थात बांधलेले आहेत, परंतु ज्यांच्या शास्त्राविषयी शास्त्रविहित शुभकर्माविषयी तसेच कर्माच्या फलाविषयी श्रद्धा विश्वास आहे. याच अध्यायाच्या 25व्या-26व्या श्लोकात अशा अज्ञानी पुरुषांचे सक्ताप अविद्वांसू आणि कर्मसंगीणाम अज्ञानाम या पदाने वर्णन केले आहे. लौकिक आणि परलौकिक भोगांच्या कामनेमुळे हे पुरुष पदार्थ आणि कर्माविषयी आसक्त राहतात. या कारणाने ते याहून उन्नत होण्याविषयी समजू शकत नाहीत. म्हणून भगवंताने यांना अज्ञानी म्हटले आहे. तान कृष्णविदो मंदान. अज्ञानी मनुष्य शुभ कर्म तर करतात, परंतु नित्य निरंतर न राहणाऱ्या नाशवान पदार्थाच्या प्राप्तीसाठी करतात. धनादी पदार्थाविषयी ते ममता ठेवतात आणि अप्राप्त पदार्थांची कामना करतात. अशा प्रकारे ममता आणि कामनेच्या बंधनात सापडल्यामुळे ते गुण पदार्थ आणि कर्माच्या तत्वाला पूर्णत्वाने जाणू शकत नाही. अज्ञानी मनुष्य शास्त्रविहित कर्म आणि त्यांची विधी यांना तर चांगल्या प्रकारे जाणतात, पण गुण आणि कर्माचे तत्व योग्य प्रकारे न जाणल्यामुळे त्यांना अकृष्णविद पूर्णत्वाने न जाणणारे म्हटले गेले आहे. आणि सांसारिक भोग आणि संग्रहाविषयी रुची असल्या कारणाने त्यांना मंदान म्हणजे मंद बुद्धी म्हटले गेले आहे. कृष्ण भिन्न विचारलेत. गुण आणि कर्म विभाग यांना पूर्णत्वाने जाणणारे तसेच कामना ममता रहित ज्ञानी पुरुषांनी पूर्वी वर्णन केलेल्या सकाम भावनेने शुभ कर्माविषयी रत असलेल्या अज्ञानी पुरुषांना शुभ कर्मापासून विचलित करू नये की ज्यामुळे ते मंदबुद्धी अज्ञानी पुरुष त्यांच्या वर्तमान स्थितीहून खाली येऊ नयेत. याच अध्यायाच्या 25व्या आणि 26व्या श्लोकामध्ये अशा प्रकारच्या ज्ञानी पुरुषांचे आसक्त विद्वान आणि युक्त विद्वान अशा पदांनी वर्णन झाले आहे. अर्जुनाचा प्रश्न होता की मला घोर कर्मात का प्रवृत्त करत आहात. त्या प्रश्नाचे उत्तर भगवंत अनेक प्रकारे देतात. त्याचे तात्पर्य असे आहे की माझा उद्देश घोर कर्मात प्रवृत्त करण्याचा नाही, तर कर्माशी संबंध विच्छेद करण्याचा आहे. कर्माशी संबंध विच्छेद करण्यासाठीच कर्मयोग आहे. श्लोक क्रमांक 30. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जडलेल्या चित्ताने सर्व कर्म मला अर्पण करून आशारहित ममतारहित संतापरहित होऊन युद्ध कर. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा. बहुतेक साधकांची अशी धारणा असते की कर्मापासून बंधन होते आणि कर्मा वाचून कोणी राहू शकत नाही, म्हणून कर्म करण्याने तर मी बांधला जाईल. तर मग कर्म कसे केले पाहिजे की ज्यामुळे कर्म बंधनकारक होणार नाही तर मुक्तिदायक होईल. यासाठी भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू अध्यात्म चित्ताने विवेक विचारयुक्त अंतःकरणाने संपूर्ण कर्तव्य कर्माला मला अर्पण कर. अर्थात त्यांच्याशी आपला कोणताच संबंध मानू नको, कारण वास्तविक पाहता संपूर्ण संसाराच्या क्रियेमध्ये केवळ माझी शक्तीच काम करीत आहे. शरीर इंद्रिय पदार्थ इत्यादी सुद्धा माझे आहेत आणि शक्ती सुद्धा माझी आहे, म्हणून सर्व काही भगवंताचे आहे आणि भगवंत आपले आहेत. असा गंभीरतापूर्वक विचार करून तेव्हा तू कर्तव्य कर्म करशील, तेव्हा ते कर्म तुला बंधनकारक होणार नाहीत, उलट उद्धार करणारे होतील. कोणती जरी क्रिया केली तर ते आपल्याकडे घ्यायची नाही, सगळे कृष्णार्पण करायचं. शरीर इंद्रिय मन बुद्धी पदार्थ इत्यादीवर आपला कोणताच अधिकार चालत नाही. हा सर्व माणसांचा अनुभव आहे. हे सर्व प्रकृतीचे आहेत. प्रकृती स्थानी आणि सर्व परमात्म्याचा अंश आहे. ममेवांशो जीवलोके. म्हणून शरीरादी पदार्थामध्ये अज्ञानाने मानलेल्या आपलेपणाला दूर करून त्यांना भगवंताचेच समजणे, जे वास्तविक भगवंताचेच आहेत, त्याला अर्पण म्हणतात. म्हणून आपल्या विवेकाला महत्व देऊन पदार्थ आणि कर्म यांच्याशी मूर्खपणाने मानलेल्या संबंधाचा त्याग करणे हेच अर्पण करण्याचे तात्पर्य आहे. अध्यात्मचेतसा.
या पदातून भगवंतांचे हे तात्पर्य आहे की कोणत्याही मार्गाचा साधक असो त्याचा उद्देश आध्यात्मिक असावा, लौकिक नव्हे. वास्तविक उद्देश अथवा आवश्यकता नेहमी नित्यत्वाची आध्यात्मिक असते आणि कामना नेहमी अनित्य तत्वाची उत्पत्ती विनाशशील वस्तू असते. साधकामध्ये उद्देश असला पाहिजे, कामना नव्हे. उद्देशयुक्त अंतःकरण विवेक विचारयुक्त असते. दार्शनिक अथवा वैज्ञानिक कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिले असता शरीरादी भौतिक पदार्थ आपले आहेत असे सिद्ध होऊ शकत नाही. वास्तविक हे पदार्थ आपले आणि आपल्यासाठी नाहीतच, तर केवळ सदुपयोग करण्यासाठीच मिळालेले आहेत. आपले नसल्यानेच त्यांच्यावर कोणतेही आधिपत्य चालत नाही. संपूर्ण संसार परमात्म्याचा आहे, परंतु जीव अज्ञानाने परमात्म्याच्या वस्तूला आपली समजतो आणि म्हणूनच बंधनात सापडतो. म्हणून विवेक विचाराने या अज्ञानाला नाहीसे करून संपूर्ण पदार्थांना आणि कर्मांना अध्यात्म तत्वाचे समजून स्वीकार करणे हेच अध्यात्म चित्ताच्या योगाने पदार्थ व कर्माचे अर्पण करणे होय. या श्लोकात अध्यात्म चेतसा म्हणजे प्रामुख्याने आले आहे. तात्पर्य अविवेकानेच उत्पत्ती विनाशशील शरीर आपले वाटते. जर विवेक विचारपूर्वक पाहिले तर शरीर अथवा संसार आपले वाटणार नाही, उलट अविनाशी परमात्मत्वच आपले वाटले. संसाराला आपले समजणेच पतन आहे आणि आपले न समजणेच उत्थान आहे. निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वर. संपूर्ण कर्म आणि पदार्थांना कर्मसामुग्री भगवत अर्पण केल्यानंतरही कामना, ममता आणि संताप यांचा काही अंश शिल्लक राहू शकतो. उदाहरणार्थ, आम्ही एखाद्याला पुस्तक दिले, ते पुस्तक वाचत असताना त्याला पाहून आमच्या मनात असा भाव येतो की माझे पुस्तक वाचत आहे. हीच आंशिक ममता आहे, जी पुस्तक अर्पण केल्यावरही शिल्लक राहते. या अंशाचा त्याग करण्यासाठी भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू नवीन वस्तूची कामना करू नको, प्राप्त वस्तूविषयी ममता ठेवू नको आणि नष्ट झालेल्या वस्तूविषयी संताप करू नको. सर्व काही मला अर्पण करण्याची कसोटी ही आहे की कामना, ममता आणि संतापाचा अंश सुद्धा राहू नये. ज्या साधकांचे ठिकाणी सर्व काही भगवत अर्पण केल्यानंतर सुद्धा पूर्वसंस्कारामुळे शरीरादी पदार्थाविषयी कामना, ममता तथा संताप दिसून येतात, त्यांनी कधीही निराश होऊ नये. कारण ज्याचे ठिकाणी कामना दिसते तोच कामना रहित होतो, ज्याचे ठिकाणी ममता दिसते तोच ममता रहित होतो आणि ज्याचे ठिकाणी संताप दिसून येतो तोच संताप रहित होतो. त्याचप्रमाणे जो देहाला अहम मी समजतो तोच विदेही अहंता रहित होतो. म्हणून मनुष्यच कामना, ममता आणि संताप रहित होण्याचा पूर्ण अधिकारी आहे. गीतेत ज्वर शब्द केवळ याच ठिकाणी आला आहे. युद्धात कौटुंबिक स्नेह इत्यादीने संताप होण्याची शक्यता असते. म्हणून युद्धरूप कर्तव्य कर्म करीत असताना विशेष सावधान राहण्याविषयी भगवंत विगत ज्वर हा पद देऊन अर्जुनाला म्हणतात की तू संताप रहित होऊन युद्धरूप कर्तव्य कर्म कर. अर्जुनाच्या समोर युद्धाच्या रूपात कर्तव्य कर्म होते, म्हणून भगवंत युद्धस्व पदाने त्यांना युद्ध करण्याची आज्ञा देतात. यात भगवंताचे तात्पर्य युद्ध करण्याशी नाही तर कर्तव्य कर्म करण्याशी आहे. म्हणून वेळोवेळी जे कर्तव्य कर्म प्राप्त होईल त्याला साधकाने निष्काम, निर्मम तसेच निसंताप होऊन भगवत अर्पण बुद्धीने करावे. त्यांच्या परिणामाकडे सिद्धी अथवा असिद्धी लक्ष देऊ नये. सिद्धी, असिद्धी, अनुकूलता, प्रतिकूलता इत्यादीमध्ये सम राहणे विगत ज्वर होणे होय. कारण अनुकूलतेने होणारी प्रसन्नता आणि प्रतिकूलतेने होणारी उद्विग्नता दोन्ही ज्वर संताप आहेत. राग, द्वेष, हर्ष, शोक, काम, क्रोध इत्यादी विकार सुद्धा ज्वर आहेत. थोडक्यात सांगायचे म्हणजे राग, द्वेष, चिंता, उद्वेग, चलबिचल इत्यादी जेवढ्या काही मानसिक विकृती आहेत त्या सर्व ज्वर आहेत आणि त्यांच्यापासून रहित होणेच विगत ज्वर पदाचे तात्पर्य आहे. आतापर्यंत तर भगवंताने अर्जुनाच्या प्रश्नाचेच म्हणजे मला घोर कर्मात का प्रवृत्ती करीत आहात अनेक प्रकारे उत्तर दिले. आता या श्लोकात भगवन निष्ठेनुसार कर्म करण्याची विधी सांगतात. श्लोक क्रमांक 31. एमे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः.
जे लोक श्रद्धावान व निंदारहित होऊन या माझ्या मताचे आचरण करतात ते सुद्धा कर्मातून मुक्त होतात. मे मतमिदं श्रद्धावंतो न सूयंतो. कोणताही वर्ण, आश्रम, धर्म, संप्रदाय इत्यादींचा कोणताही मनुष्य जर कर्मबंधनातून मुक्त होऊ इच्छित असेल तर त्याने या सिद्धांताला मानून त्याचे अनुकरण करावे. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ, कर्म इत्यादी आपले काहीही नाही या वास्तविकतेला समजून घेणारी सर्व माणसे कर्मबंधनातून मुक्त होतात. भगवंत आणि त्यांच्या मताप्रमाणे प्रत्यक्षाप्रमाणे निसंशय दृढ विश्वास आणि पूज्य भावाने युक्त असलेल्या मनुष्याला श्रद्धावंत पदाने म्हटले आहे. शरीरादी जड पदार्थांना आपले आणि आपल्यासाठी न समजल्यास मनुष्य मुक्त होतो. या वास्तवतेवर श्रद्धा झाल्यास जडतेशी मानलेल्या संबंधाचा त्याग करणे सुलभ होते. भगवंतानी खूप सोपं सांगितलंय पण करायला खूप अवघड आहे. श्रद्धावान साधक सतशास्त्र, सतचर्चा आणि परमार्थिक विषयांचे श्रवण करतो आणि त्यानुसार आचरण करतो. मनुष्य शरीर परमात्मा प्राप्तीसाठीच मिळाले आहे, म्हणून परमात्म्याच्या प्राप्तीची एकमात्र उत्कट अभिलाषा झाल्यास साधकाच्या ठिकाणी श्रद्धा, तत्परता, इंद्रियांचा संयम इत्यादी गुण आपोआप येतात. म्हणून साधकाने प्रामुख्याने परमात्मा प्राप्तीची अभिलाषा तीव्र करावी. मागील 23व्या श्लोकात भगवंताने आपले जे मत सांगितले आहे त्यास दोषदृष्टी न करण्याविषयी या ठिकाणी अनसूयंत पद दिले गेले आहे. गुणामध्ये दोष पाहायला असूया म्हणतात. असूया रहित मनुष्याला या ठिकाणी अनसूयंत म्हटले गेले आहे. ज्या ठिकाणी श्रद्धा असते त्या ठिकाणीही काही अंशात दोषदृष्टी राहू शकते. म्हणून भगवंताने श्रद्धावंत हा पद सोबत अनसूयंत हा पद सुद्धा देऊन मनुष्याला दोषदृष्टी यापासून संपूर्णपणे रहित गुण श्रद्धावान होण्यास सांगितले आहे. अशा प्रकारे गीता श्रवणाचे महात्म्य सांगताना सुद्धा भगवंतांनी श्रद्धावान सूयश्च पद देऊन 18व्या अध्यायामध्ये श्रोत्यास श्रद्धायुक्त आणि दोषदृष्टी रहित होण्यास सांगितले आहे. भगवंताचे मत तर उत्तम आहे, परंतु भगवंत किती आत्मस्तुतीची आणि अभिमानाची गोष्ट सांगत आहेत की सर्व काही मलाच अर्पण करून टाका. अथवा हे मत तर चांगले आहे, परंतु कर्माद्वारे भगवत प्राप्ती कशी होऊ शकते? कर्म तर जड आणि बंधनकारक असतात इत्यादी इत्यादी भाव येणे हेच भगवंताच्या मनात दोषदृष्टी करणे आहे. साधकाने भगवंत आणि त्यांचे मत या दोन्ही विषयी ही दोषदृष्टी ठेवता कामा नये. भगवंताचे मत हेच वास्तविक आणि सर्वोपरी सिद्धांत. मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. भगवंत अर्जुनाला जणू हे म्हणत आहेत की मी तुला तर सर्वस्व अर्पण करून कर्तव्य कर्म करण्याविषयी स्पष्ट आज्ञा देत आहे, म्हणून माझी आज्ञा पालन कर झाल्यास तू मुक्त होशील यात शंकाच नाही. परंतु ज्यांना मी अशा प्रकारची स्पष्ट आज्ञा देत नाही ते देखील जर या मताचे मिळालेल्यांना आपले न समजून कर्तव्य कर्माचे पालन करणे अनुसरण करतील तर ते देखील मुक्त होतील. कारण हे मतच असे आहे की मग मनुष्य मला मानो अथवा न मानो केवळ या मतांचे पालन केल्यानेच तो मुक्त होतो. भगवंताचे मत हेच वास्तविक आणि सर्वतोपरी सिद्धांत आहे, ज्याच्या अंतर्गत सर्वच मतांतरे येतात. परंतु भगवंत अभिमान न करता मोठ्या सरळतेने आपल्या सिद्धांताला मत नावाने म्हणतात. तात्पर्य आहे की भगवंताने आपल्या अथवा दुसऱ्या कोणत्याही मताचा आग्रह ठेवला नाही, तर निपक्ष होऊन आपला विचार समोर मांडला आहे. मत सर्वतोपरी नसते तर व्यक्तिगत असते. प्रत्येक व्यक्ती आपापले मत प्रगट करू शकते, परंतु सिद्धांत सर्वतोपरी असतो, तो सर्वांना मानावा लागतो. म्हणून गुरु शिष्यात सुद्धा मतभेद तर होऊ शकतो, परंतु सिद्धांत भेद होऊ शकत नाही. ऋषी मुनी दार्शनिक आपापल्या मतालाही सिद्धांत नावाने म्हणतात, परंतु गीतेत भगवंत आपल्या सिद्धांतालाही मत नावाने म्हणतात. ऋषी मुनी दार्शनिक आचार्य इत्यादींच्या मतात तर मतभेद राहतो, परंतु भगवंताचे मत अर्थात सिद्धांतात कोणताही मतभेद नाही. श्लोक क्रमांक 32. एत्वेदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढास्तान् विद्धि नष्टान् चेतसः. परंतु जे लोक या गोष्टीवर दोषारोपण करत करत माझ्या मताचे अनुसरण करीत नाही त्या विक्षिप्त चित्तवाल्यांना संपूर्ण ज्ञानामध्ये मोहित व नष्ट झालेले समज.
एत्वेदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्. 30व्या श्लोकात वर्णन केलेल्या सिद्धांतानुसार वर्तन करणाऱ्यांना होणाऱ्या लाभाचे वर्णन 31व्या श्लोकात केल्यानंतर या सिद्धांतानुसार वर्तन न करणाऱ्यांना वेगळे दर्शवण्याच्या हेतूने या ठिकाणी तू या पदाचा प्रयोग केला आहे. ज्याप्रमाणे संसारात सर्व स्वार्थी मनुष्य आपणालाच सर्व पदार्थ मिळावेत, आपल्यालाच लाभ व्हावा अशी इच्छा करतात, त्याप्रमाणे भगवंत देखील अशी इच्छा करतात की संपूर्ण कर्म मलाच समर्पण केले जावेत, मलाच स्वामी समजले जावे. अशा प्रकारे मानणे भगवंतावर दोषारोपण करणे आहे. कामने वाचून संसाराचे कार्य कसे चालेल? ममतेचा तर संपूर्णपणे त्याग होऊच शकत नाही. राग द्वेष या विषयापासून रहित होणे अशक्य आहे. अशा प्रकारे मानणे भगवंताच्या मतावर दोषारोपण करणे आहे. भोग आणि संग्रहाची इच्छा असणारी जी माणसे शरीरादी पदार्थांना आपले आणि आपल्यासाठी समजतात आणि संपूर्ण कर्म आपल्यासाठीच करतात, ते भगवंताच्या मतानुसार वागत नाहीत. सर्व ज्ञान मूढांतान जी माणसे भगवंताच्या मतानुसार वर्तन करीत नाहीत, ती सर्व प्रकारच्या सांसारिक ज्ञानात, विद्या, कला इत्यादी मोहित राहतात. ती मोटार, विमान, रेडिओ, टेलिव्हिजन इत्यादी आविष्कारामध्ये त्यांची कला कुशलता जाणण्यात तसेच नवीन नवीन आविष्कार करण्यातच व्यस्त राहतात. जलतरण, घरबांधणी, चित्रकला, शिल्पकला, मंत्र, तंत्र, यंत्र इत्यादी जे ज्ञान प्राप्त करून घेण्यामध्ये तसेच त्यांच्याकडून विलक्षण विलक्षण चमत्कार दाखवण्यामध्ये देश विदेशाच्या भाषा, लिपी, रीतिरिवाज, आहार विहार इत्यादी संबंधी ज्ञान प्राप्त करण्याच आसक्त झालेले असतात. जे काही आहे ते हेच आहे असा त्यांचा निश्चय असतो. अशा लोकांना या ठिकाणी संपूर्ण ज्ञानाने मोहित झालेले म्हटले गेले आहे. अचेतसहा भगवंताच्या मताचे अनुकरण न करणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी सत असत, सार असार, धर्म अधर्म, बंधन मोक्ष इत्यादी परमार्थी गोष्टींविषयी देखील ज्ञान नसते. त्यांच्यात सावधानता नसते. ते पशुप्रमाणे माजलेले असतात. ते व्यर्थ आशा, व्यर्थ कर्म आणि व्यर्थ ज्ञान असणारे विक्षिप्त चित्ताचे मूळ पुरुष असतात. विद्धी नष्टान मनुष्य शरीर प्राप्त होऊन हे जे भगवंताच्या मतानुसार वर्णन करीत नाहीत, त्या माणसांना नष्ट झालेलेच समजावे. तात्पर्य अशी माणसे जन्म मरणाच्या चक्रातच भ्रमण करीत राहतात. मनुष्य जीवन अंतकाळापर्यंत मुक्तीची शक्यता असते, म्हणून अशी माणसे वर्तमान काळात भगवंताच्या मताचे अनुकरण करीत नाहीत. ती देखील भविष्यात सत्संगादीच्या प्रभावाने भगवंताच्या मताचे अनुकरण करू शकतात, ज्यामुळे त्यांची मुक्ती होऊ शकते. परंतु जर त्या माणसांचा भाव जसा वर्तमान काळात आहे तसाच भविष्यात राहिला तर त्यांना भगवत प्राप्तीपासून वंचित राहिल्याने नष्ट झालेलेच समजावे. याच कारणाने भगवंताने अशी माणसांसाठी नष्टान विधी पदाचा उपयोग केला आहे. श्लोक क्रमांक 33 सदृशै चेष्टते स्वस्या ज्ञानवानपि प्रकृतीं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यते. एवढा एक श्लोक घेऊयात का? चालेल. प्रकृती यांती भूतानी जी काही कर्म केली जातात ती स्वभाव अथवा सिद्धांताला समोर ठेवून केली जातात. स्वभाव दोन प्रकारचा असतो, राग द्वेष रहित आणि राग द्वेष युक्त. जसे चालत असताना रस्त्यात एखादा फलक दिसला आणि त्यावर जे लिहिलेले असेल ते वाचले तर हे वाचणे राग द्वेषाने झाले नाही आणि कोण्या सिद्धांतालाही धरून झाले नाही, परंतु राग द्वेष रहित स्वभावाने आपोआपच घडून आले. एखाद्या मित्राचे पत्र आले असता आपण ते रागपूर्वक वाचतो आणि शत्रूचे पत्र आले असल्यास त्याला द्वेषपूर्वक वाचतो, तर हे वाचणे राग द्वेषयुक्त स्वभावाने झाले. गीता, रामायण इत्यादी सतशास्त्रांना वाचणे सिद्धांताला धरून वाचणे होते. मनुष्य जन्म परमात्मा प्राप्तीसाठीच आहे, म्हणून परमात्मा प्राप्तीच्या उद्देशाने कर्म करणे सुद्धा सिद्धांतानुसार कर्म करणे आहे. सदृशेन चेष्टते स्वस्या प्रकृते ज्ञानवानपि जरी अंतकरणात राग द्वेष नसल्यामुळे ज्ञानी महापुरुषांची प्रकृती निर्दोष असते आणि ते प्रकृतीच्या वशीभूत होत नाही, तरी पण ते क्रिया आणि आपली प्रकृती स्वभावानुसारच करत असतात. ज्याप्रमाणे एखादा ज्ञानी पुरुष इंग्रजी भाषा जाणत नाही आणि त्याला इंग्रजीतून बोलण्यास सांगितले गेले तर तो बोलू शकणार नाही. तो जी भाषा जाणतो त्याच भाषेत बोलेल. भगवंत देखील आपल्याला प्रकृतीला स्वभाव वश करून ज्या योनीमध्ये अवतार घेऊन त्याच योनीच्या स्वभावानुसार क्रिया करतात. जसे भगवान राम अथवा कृष्ण रूपाने मनुष्य योनीत अवतार घेतात, तसेच मत्स्य, कच्छ, वराह इत्यादी योनीत अवतार घेतात.
त्यावेळी त्या त्या योनीनुसार क्रिया करतात. तात्पर्य भगवंताच्या अवतारी शरीरात सुद्धा वर्ण योनीनुसार स्वभावाची भिन्नता राहते, परंतु परवशता नसते. त्याचप्रमाणे ज्या महापुरुषांच्या प्रकृतीशी जडता संबंध विच्छेद झाला आहे त्यांच्या ठिकाणी स्वभावाची भिन्नता तर राहते, परंतु परवशता नसते. परंतु ज्या माणसाच्या प्रकृतीशी संबंध विच्छेद झालेला नाही त्यांच्या ठिकाणी स्वभावाची भिन्नता आणि परवशता दोन्हीही असतात. या ठिकाणी स्वस्य पदाचे तात्पर्य हे आहे की ज्ञानी महापुरुषांची प्रकृती निर्दोष असते, ते प्रकृतीला वश नसतात, तर प्रकृती त्यांना वश असते. कर्माच्या फलजनकतेचे मूळ बीज कारण कर्तृत्वाभिमान आणि स्वार्थ बुद्धी आहे. ज्ञानी महापुरुषांच्या ठिकाणी कर्तृत्वाभिमान आणि स्वार्थ बुद्धी नसते, त्यांच्याकडून केवळ क्रिया होतात. बंधन कर्मामुळे होते, क्रियेमुळे नव्हे, म्हणूनच येथे चेष्टते पद आले आहे. त्यांचा स्वभाव इतका शुद्ध असतो की त्यांच्याकडून होणाऱ्या क्रिया सुद्धा अत्यंत शुद्ध आणि साधकांसाठी आदर्श असतात. निग्रह किंकरीचे ज्याचा स्वभाव अत्यंत शुद्ध आणि श्रेष्ठ आहे त्याच्या क्रिया सुद्धा त्याच्या प्रकृतीनुसार होत असतात. मग ज्याचा स्वभाव अशुद्ध राग द्वेषयुक्त आहे त्या पुरुषांच्या क्रिया तर प्रकृतीनुसार होणारच, या विषयात कोणताही हट्ट चालणार नाही. ज्याचा जसा स्वभाव आहे त्याला त्यानुसार कर्म करावे लागतील. जर स्वभाव अशुद्ध असेल तर तो अशुद्ध कर्मामध्ये आणि शुद्ध असेल तर शुद्ध कर्मामध्ये मनुष्याला प्रवृत्त करेल. अर्जुन सुद्धा जेव्हा हट्टाने युद्धरूप कर्तव्य कर्माचा त्याग करू इच्छितात तेव्हा भगवंत त्यांना हेच सांगतात की तुझा स्वभाव तुला बळेच युद्ध कराव्यास लावेल. प्रकृतीस्त्वानियोक्षती 18व्या अध्यायात सांगितले, कारण तुझ्या स्वभावामध्ये मात्र कर्म युद्ध इत्यादी करण्याची विचारधारा आहे, म्हणून स्वाभाविक कर्माने बांधलेला तू परवश होऊन युद्ध करशील. अर्थात यात तुझा हट्ट चालणार नाही. कळिस्यस्य वशोऽपि तत्. जसे नदीच्या प्रवाहाला रोखून तर शकत नाही, परंतु पाठ काढून त्याला योग्य रीतीने वळवू शकतो, तसेच कर्माच्या प्रवाहाला रोखू तर शकत नाही, परंतु त्याचा प्रवाह वळवू शकतो. निस्वार्थ भावनेने केवळ दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करणेच कर्माच्या प्रवाहाला वळवणे आहे. आपल्यासाठी थोडे सुद्धा कर्म करण्याने कर्माचा प्रवाह वळणार नाही. तात्पर्य केवळ दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करण्याने कर्माचा प्रवाह संसाराकडे वळतो आणि साधक कर्म बंधनातून मुक्त होतो. जय श्रीकृष्ण. थांबूया आपण. होत आहे, थांबूया तिथेच. छान वाचलं. आता हे विश्लेषण कोण करणार आहे आज? मी सांगणार आहे. हा, चालेल. हो हो. जय श्रीकृष्ण सर्वांना. आवाज कटतो का? नाही. येतोय ना? हा. हो. मध्ये मला प्रश्न आलेला होता आपल्याला. कर्तव्य कर्म करने की आवश्यकता भगवान ने अपना उदाहरण देकर किन श्लोकों में बताई है उन थोडस जवळ बसावं लागेल, थोडस जवळ बसावं लागेल. हा, येतं का आता? हो, आवाज थोडा कटायला लागलाय. थोडंसं मोठ्याने बोलते. हो. विश्लेषण कशातून देणार आहे? तत्वविवेचनेमधून का? नाही, मागच्या मध्ये मला आलेल्या 3 श्लोक आहेत ना, हे 22, 23 आणि 24. त्याचं उत्तर प्रश्नपत्रिकेत जसं लिहिलेलं आहे ना त्याच्याप्रमाणे वाचून दाखवते. हे 3 श्लोक वेगळं विवेचन करण्यापेक्षा जे उत्तर लिहिलेलं आहे ते वाचून दाखवते. चालेल ना ताई? हो, परत प्रश्न सांगा ताई, म्हणजे मग आवाज येईल. हो. कर्तव्य कर्म करने की आवश्यकता भगवान ने अपना उदाहरण देकर किन श्लोकों में बताई है उन श्लोकों को अर्थ सहित व्याख्या लिखी. म्हणजे भगवाननी स्वतःचं उदाहरण देऊन कर्तव्य कर्म करण्याची आवश्यकता त्यांना सुद्धा का आहे ते कोणत्या श्लोकांमधून दाखवलेलं आहे त्याचं उत्तर आहे. 3 श्लोक आहेत, 22, 23 आणि 24 हे 3 श्लोक आहेत. भगवंतांनी कर्तव्य कर्म करण्याची आवश्यकता या गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 22, 23 आणि 24 मध्ये विस्तार रूपाने वर्णन केले आहे. या श्लोकात प्रथमच भगवंतांनी स्वतः परमेश्वराचा अवतार असल्याचे सांगून मी सुद्धा माझे कर्तव्य कर्म व्यवस्थितपणे करतो हे स्वतःचे उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे. अशी थोडीशी प्रस्तावना उत्तराच्या सुरुवातीला केलेली आहे. कर्मयोग. आता अध्यायाविषयी थोडीशी माहिती लिहायची, 1-2-4 ओळी.
या मनुष्य लोकात सर्वांनीच निष्काम भावपूर्वक आपल्या कर्तव्याचे तत्परतेने पालन केले पाहिजे. मग तो ज्ञानी असो की अज्ञानी, प्रत्यक्ष भगवंताचा अवतार का असेना, कारण सृष्टीचक्र आपापल्या कर्तव्याचे पालन केल्यामुळेच चालते. मनुष्याला कर्माचा आरंभ केल्या वाचून सिद्धी मिळत नाही आणि कर्माचा त्याग केल्यानेही सिद्धी मिळत नाही. ब्रह्मदेवानी सृष्टी रचनेच्या वेळी प्रजेला सांगितले की तुम्ही आपापल्या कर्तव्य कर्माद्वारे एक दुसऱ्याची मदत करा, परस्परांना उन्नत बनवा, तर तुम्ही परमश्रेय प्राप्त करू शकाल. जो सृष्टीचक्राच्या मर्यादेप्रमाणे आपल्या कर्तव्याचे पालन करणार नाही त्याचे या जगात जीणे व्यर्थ आहे. मनुष्य रूपाने अवतरलेल्या भगवंताला जरी या त्रैलोक्यात काही कर्तव्य नसले तरी देखील तो लोकसंग्रहासाठी आपल्या कर्तव्याचे तत्परतेने पालन करतो. ज्ञानी महापुरुषांनी देखील लोकसंग्रहासाठी आपल्या कर्तव्याचे निष्काम भावपूर्वक पालन केले पाहिजे. त्रैलोक्याचा साक्षात जो अधिपती आहे त्याला देखील कर्तव्य काय असणार, पण मी जर कर्माचा त्याग केला तर लोकही करतील, म्हणून भगवंतांनी सगळ्या लीला केलेल्या आहेत. आता हे थोडीशी प्रस्तावना लिहिल्यानंतर मग परत श्लोक क्रमांक 22 नमे पार्थास्ति, त्याचा आता अर्थ. हे अर्जुना, मला या तिन्ही लोकात काही कर्तव्य नाही आणि मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही असे नाही, तरीही मी कर्म करीत असतो. वरील श्लोक गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील कर्मयोग मधील 22 क्रमांकाचा आहे. या श्लोकात भगवंत स्वतःच्या उदाहरणाने कर्तव्य कर्म करीत राहणे किती आवश्यक आहे हा कर्मयोगाचा सिद्धांत स्वतःच्या कर्तव्य कर्म आचरणाचा आदर्श वस्तुपाठच जणू संपूर्ण मानवजातीला सांगत आहे. मला 3 लोकात कर्तव्य नाही, नसे काही प्राप्तव्य या लौकिकी काही, तरी प्राप्त कर्तव्य मी आचरितो, अनासक्त होऊन कर्मे करीत. खरे तर भगवंताला काही मिळवायचे होते असे काहीच नव्हते, तरी देखील ते सतत कार्यरत राहिले आणि सर्व कर्तव्य कर्माचे आचरण केले व त्यानंतरच जगताला सांगितले. भगवद्गीतेच्या माध्यमातून समस्त मानव जातीला दिव्य उपदेश केला. भगवंत अर्जुनाला सांगतात, मी स्वतः श्रीकृष्ण जे करतो तेच तुला सांगत आहे आणि ते तुझ्यासाठी अत्यंत श्रेयस्कर आहे. तिन्ही लोकात माझे कोणतेही कर्तव्य नाही. याद्वारे भगवंतांनी असे दर्शवले आहे की मनुष्याचा संबंध फक्त इहलोकाशी आहे. म्हणून धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थाच्या सिद्धीसाठी त्याने कर्तव्याचे विधान या लोकी असते. परंतु मी सामान्य मनुष्य नाही, स्वतःच सर्वांच्या कर्तव्याचे विधान करणारा साक्षात परमेश्वर आहे. म्हणून स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकी नित्य वस्तू. माझ्यासाठी कोणत्याही लोकी कोणतेही कर्तव्य उरलेले नाही, तरीही मी कर्म आचरत असतो. याद्वारे भगवंत असे दर्शवतात की मला कोणत्याही वस्तूची गरज नाही आणि कोणतेही कर्तव्य माझ्यासाठी उरलेले नाही, तरीही लोकसंग्रहाचा विचार करून आणि सर्व लोकांवर दया करून मी कर्मामध्ये संलग्न असतो, त्याचा त्याग करत नाही. दैवी अवतार असले तरी श्रीकृष्णांना महाभारतात दिल्याप्रमाणे कितीतरी भूमिका पार पाडाव्या लागल्या. कधी राजकीय नेता, कधी आध्यात्मिक गुरु, तर कधी तत्वज्ञ अर्जुन. या आपल्या प्रिय सख्यासाठी तर भगवंत रथाचे सारथी सुद्धा झाले. सर्व भूमिका त्यांनी अत्यंत आनंदाने पार पाडल्या. आपण सुद्धा आपल्या वाट्याला आलेली कर्तव्य कर्माची भूमिका आनंदाने स्वीकार करायला हवी आणि निस्वार्थ भावनेने आपल्या वाट्याला आलेले कर्म करत भगवंताचे अनुकरण केले पाहिजे. श्लोक क्रमांक 23. हे पार्था, जर का मी सावध राहून कर्मे केली नाहीत तर मोठे नुकसान होईल, कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतात. पूर्वीच्या श्लोकात भगवंतांनी ही गोष्ट सांगितली की माझ्यासाठी कर्तव्याच्या सर्वस्वी अभाव असला तरी मी कर्म करतो. म्हणून पुढील 2 श्लोकात भगवंत आपल्या कर्माचा हेतू सांगतात. माझा अवतार धर्म स्थापन करण्यासाठी झाला आहे असे भगवंत सांगतात. जर मी कदाचित सावधपणे कर्माचे आचरण केले नाही तर फार मोठा तोटा होईल, कारण संपूर्ण जगाचा करता धरता संचालक व मर्यादा पुरुषोत्तम असणारा असा मी जर बेसावधपणे कर्म करू लागलो तर सृष्टीच्या चक्रामध्ये मोठी गडबड होऊन जाईल. पुष्कळ लोक मला शक्तिमान व श्रेष्ठ समजतात आणि बरेच जण मला मर्यादा पुरुषोत्तम मानतात. त्यामुळे मी एखादे कर्म ज्या प्रकारे करतो त्या प्रकारे माझे पाहून दुसरे लोकही माझेच अनुकरण करतात.
अशा स्थितीत जर मी कर्तव्य कर्माची अवहेलना केली, सावधपणे मी जर त्याचे आचरण केले नाही, तर लोक सुद्धा तसेच करू लागतील आणि तसे केल्यामुळे स्वार्थ आणि परमार्थ यांच्यापासून ते वंचित राहतील. म्हणून लोकांना कर्म करण्याची रीत शिकवण्यासाठी मी ही सर्व कर्मे करताना स्वतः सावधगिरीने त्याचे विधिवत आचरण करतो, कुठलाही निष्काळजीपणा करत नाही. जरी प्राप्त कर्तव्य मीही चुकेन, अनासक्त तत्वास मी विसरेन, तसे लोक सारे जगी वर्ततील, जगी श्रेष्ठ सारे मला निंदतील. भगवंत स्वतः सत्य संकल्प नित्य व पूर्ण असल्याने प्राप्त होण्याजोगी कोणतीही वस्तू त्यांना अप्राप्त नाही. गृहस्थाची जशी घरावर सत्ता असते, तशी भगवंताची ब्रह्मांडावर सत्ता आहे. केवळ संकल्प मात्रेने ते काहीही प्राप्त व निर्माण करू शकतात. मम वर्तनानुवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. या ओळीत हेच रहस्य सांगितले आहे. मीच जर कर्मे आचरली नाही, तर सामान्य जन कसे आचरणार? श्लोक क्रमांक 24. मी जर कर्म केले नाही, तर हे विश्वातील सर्व लोकही कर्म न केल्याने उद्ध्वस्त, नष्ट व भ्रष्ट होतील व मी त्या वर्णसंकराचे कारण व करता होईल. या सर्व प्रजेचा घात करणारा होईल. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तू सिद्ध वा साधक कोणीही असो, तुला कर्म करणे भाग आहे. भावयुक्त कर्म कर, म्हणजे कर्मयोगाचे आचरण कर. त्यानेच प्रगती होईल आणि जीवन देखील परिपूर्ण होईल. आपल्याला श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेल्या तत्वज्ञानाची खूपच आवश्यकता आहे. आज आपल्या समाजात जे काही तुम्ही आम्ही आहोत, त्या सर्वांना उपयोगी पडेल, त्याच्याशी प्रत्यक्ष संबंधित असे श्रीकृष्ण काहीतरी सांगत आहेत. तेव्हा या 3 श्लोकातून जे श्रीकृष्ण आपल्या समोर उभे राहतात, ते एक आदर्श म्हणून व दुसरे एक मार्गदर्शक म्हणून. पुढील श्लोकामधून श्रीकृष्ण सांगतात की जगात लोकांचे 2 प्रकार असतात. प्रथम प्रकारचे म्हणजे ज्ञानी लोक आणि दुसरा प्रकार म्हणजे अज्ञानी लोक. श्लोक क्रमांक 25. सक्ता कर्मणी विध्वंस. या श्लोकाद्वारे भगवंत अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, फलाकांक्षा ठेवून अज्ञानी लोक जसे उत्साहाने सर्वस्व ओतून कर्म करतात, त्याचप्रमाणे पण अनासक्त राहून आणि लोककल्याणार्थ सामान्य मनुष्य आसक्तीशिवाय कोणत्याही कर्मात रुची घेऊ शकत नाही. वैयक्तिक लाभाशिवाय कर्मात प्राण झोकून देऊ शकत नाही. पण ब्रह्मज्ञ पुरुष कुठल्याही स्वार्थाशिवाय लोककल्याणासाठी स्वतःला कार्यात झोकून देतात. कृष्ण अर्जुनाला परोपरीने कर्म कर म्हणून पटवित आहेत. तसेच संपूर्ण गीतेमधून कर्मयोगाचे महत्व तसेच ते करताना लोकसंग्रह हे ध्येय समोर ठेवण्यात आलेले आहे. आपण सारेच परस्परावलंबी असतो. परस्परावलंबित्वाची संकल्पना आपण याच अध्यायातून या अगोदरच्या श्लोकामध्ये पाहिली आहे. श्लोक क्रमांक 26. ज्ञानी पुरुषाने कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञ लोकांचा बुद्धिभेद करू नये. अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करू नये म्हणजे त्यांची बुद्धी विचलित करू नये. साधक ज्या पायरीवर आहे तिथूनच त्याला कृष्ण पुढील पायरीवर आणतात व असलेला आधार काढून त्याला आधारहीन करत नाहीत. साधक जसा असेल तसा त्याला घेतात, पण तसा ठेवत मात्र नाहीत. तिथून त्याला पुढे नेतात, पूर्ण करतात. आपणही इतरांना त्यांची श्रद्धा भंग न करता उन्नत होण्यासाठी मदत करायला हवी. श्लोक क्रमांक 27. वास्तविक पाहता कर्मे सर्वथा प्रकृतीच्या गुणांनी केली जात असतात, परंतु अहंकाराने अंतःकरण नाना प्रकारे मोहित झालेला माणूस स्वतःलाच करता समजतो. मायेच्या गुणांनी केली जाणारी सर्व कर्मे अहंकाराच्या योगाने ज्याचे मन मोहित झाले आहे, असा पुरुष या कर्माचा मीच करता आहे असे मानतो. प्रकृतीतील सर्व कर्मे सत्व रज तम या 3 गुणांनी होतात. हे प्रकृतीकडून होत असूनही अज्ञानी मनुष्य हे मी केले हा अहंकार बाळगतो. प्रकृतीपासून आपल्याला षड्विकार मिळाले आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर यामुळे देखील आपली अधोगती होते. अहंकारामुळे आपण कोणतेही कर्म मी केले असे म्हणतो. परंतु खरे तर देखवी ऐकवी एक नारायण या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे जीवांच्या सर्व कर्माचा चालक तो ईश्वरच आहे. पण अज्ञानामुळे मनुष्य मीच करता असे समजतो आणि हा अहंकारच
मनुष्याच्या अज्ञानाचे लक्षण आहे. प्रकृतीने केलेल्या कर्माचा अहंकार स्वतः वाहने हेच मनुष्याच्या दुःखाचे खरे कारण आहे. आणि म्हणूनच माऊली या ठिकाणी म्हणतात की तैसे शुभाशुभे कर्मे जिये निपजती प्रकृती धर्मे तिये मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. श्लोक क्रमांक 28. 28व्या श्लोकामध्ये गुण आणि कर्म यांच्या विभागाचे तत्व परमतत्व परमात्म्याला जाणणाऱ्या महापुरुषांनी पाहिले. सर्व गुण म्हणजेच इंद्रिय गुणांच्या विषयाच्या ठिकाणी प्रवृत्त होतात असे मानून ते गुण आणि कर्म यांच्या कर्तेपणात आसक्त होत नाही. या ठिकाणी तत्व म्हणजे परमतत्व असा अर्थ आहे. योगेश्वर श्रीकृष्णांच्या शब्दात तत्व म्हणजे एकमात्र परमतत्व परमात्मा होय. परमतत्व परमात्म्यात स्थित असणारे महापुरुष गुणानुसार कर्माची विभागणी पाहून करतात. समजा तामसी गुण असेल तर आळस, निद्रा, प्रमाद हे त्याचे कार्य असते. राजस गुणाचे प्राबल्य असेल तर आराधनेपासून मागे न हटण्याचा स्वभाव असतो व शौर्याने स्वामीनिष्ठेने कर्म केले जाते. सात्विक गुण कार्यरत असताना ध्यान, समाधी, सातत्याने चिंतन करणे आणि स्वभावात सरलता हे गुण असतात आणि हे गुण आपले कार्य करून घेत असतात. परंतु जो या गुणांच्या पलीकडे गेलेला नाही तो अजून मार्गातच आहे तर त्याने कर्मात आसक्त राहायला हवे. श्लोक क्रमांक 29. प्रकृतीच्या गुणाने अतिमोहित झालेले लोक कर्मामध्ये आसक्त असतात. त्या पूर्ण न समजलेल्या मंदबुद्धी लोकांना पूर्ण समजलेल्या ज्ञानी पुरुषाने विचलित करू नये. ज्ञानी पुरुषाने एकदम पूर्ण कर्मत्यागाचा उपदेश न करता हळूहळू कर्मत्यागाचे महत्व इतरांना पटवून देत जावे, म्हणजे ते देखील कर्मत्यागाच्या विचारावर आरूढ होतील व हळूहळू कर्मत्यागाचा अभ्यास करता करता एक एक दिवस सर्वांना आत्मानंदाचा साक्षात्कार होईल. मग तो सहजच कर्माचा त्याग करेल. हे या ठिकाणी भगवंताच्या सांगण्यातील रहस्य आहे. या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहू. आपण देखील गीता शिकल्यानंतर आपल्या अनेक मैत्रिणींना गीता शिकण्याविषयी सांगतो, पण त्यातल्या काही जणी लक्ष देत नाहीत तर काही जण लक्ष देतात. याचे उत्तर असे आहे की ते त्याच्या प्रारब्धातच नसते, पण आपण मात्र आपला प्रचार करण्याचा संकल्प कधी थांबवायचा नाही. जग असेच आहे याचा स्वीकार करायचा, पण आपण आपला संकल्प सोडायचा नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला हाच संदेश देत आहेत, कारण हे युद्ध अर्जुना करता नाही, परंतु अर्जुनाला असं वाटते की त्याच्या करता युद्ध आहे. पण दुर्योधन, दुःशासन यासारख्या दुष्ट राज्यकर्त्यापासून सृष्टीला लोकांना मुक्त करण्याकरता हे युद्ध आहे आणि या दुष्टांना शासन करण्याचे काम क्षत्रियाचे म्हणजेच अर्जुनाचे आहे असे भगवान श्रीकृष्ण या श्लोकाद्वारे सांगतात. श्लोक क्रमांक 30. गीतेतल्या या कर्मयोग अध्यायाचा गहन संदेश हाच आहे की ताणतणाव न ठेवता कर्म करा, गाजावाजा न करता कर्म करा. अत्यंत गंभीर असा हा संदेश आहे. आपल्या ठिकाणी शांतपणे काम करण्याचे सामर्थ्य नसते, त्यामुळे आपण कामापेक्षा भरपूर धामधूम व गाजावाजाच जास्त करतो आणि त्यामुळे आपली कामाची गुणवत्ता कमी होते. शांतपणा व शांत आचरणातून कर्म करायला काय हरकत आहे? सर्व तऱ्हेच्या कुशल कर्माच्या मागे अशा तऱ्हेचे आध्यात्मिक सामर्थ्य असायला हवे. त्यामुळे तर श्रीकृष्ण म्हणतात विगत ज्वर. संस्कृत मध्ये ज्वर म्हणजे ताप आणि विगत म्हणजे निघून गेलेला, नसलेला. या ठिकाणी मात्र ज्वर शब्दाचा अर्थ हा ताणतणाव किंवा भावनेने प्रक्षुब्ध होणे असा होतो. आता पुढील 31व्या श्लोकात श्रीकृष्ण हे सांगत आहेत की कर्माच्या दुष्परिणामातून सुटका कशी होते. श्लोक क्रमांक 31. जे लोक श्रद्धावान आणि असूया न करणारे माझे हे मत नित्य आचरतात ते देखील सर्व कर्मापासून मुक्त होतात. गीता मुळात अर्जुनाला सांगितलेली असली तरी ती अर्जुनापुरती नाही. गायीचे दूध मिळण्याला वासरू जसे निमित्त असते तसे हे सर्व उपनिषदांचे सारभूत तत्वज्ञान अर्जुनाच्या निमित्ताने सर्व जगताला मिळाले आहे. ही गोष्ट भगवंताने योजनापूर्वक केलेली आहे. तसे नसते तर या श्लोकात मानव असा समानार्थी शब्द वापरला नसता आणि नित्य शब्दाचा उपयोग केला नसता. गीता नुसती वाचतो हे पुरेसे नाही, पण गीतेचे पठण, मनन, आचरण झाले तर ते अधिक उपयोगाचे ठरेल. श्लोक क्रमांक 32. ज्याच्या अंतःकरणात असूया आहे
मत्सर आहे ते माझ्या मताचा अव्हेर करतात. जे असे वागतात ते अधःपतनाला जाणारे अविचारी, काहीही न करण्याइतके मूर्ख आहेत असे समज. मनाला वळण लावून ही गोष्ट कार्यवाहीत आणण्यासाठी फार अवघड आहे. शरीराला बुद्धीला वळण लागणे हे तरी सोपे, परंतु मन हे खूप नाठाळ असते आणि या नाठाळ मनाला एकदा अहंकाराची जोड मिळाली की शरीराचे आणि बुद्धीचे त्याच्या पुढे काही चालत नाही. असे अहंकारी नाठाळ मन ज्याचे आहे त्याचेच वर्णन भगवंतांनी या श्लोकात केलेले आहे. नाठाळ मन इंद्रिय भोगापलीकडे काहीही पाहत नाही. इंद्रियाचे लाड पुरवणे हेच त्याला सर्वस्व वाटते. कितीही भोग भोगले तरी त्याचे समाधान होत नाही. मनाला वळण लावण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात. ते चंचल आणि हट्टी आहे. ते असे आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करूनही चालत नाही. बंध मोक्ष प्रगती प्रगती अधोगती हे सर्व मनावर अवलंबून असल्याने मनाची उपेक्षाही करता येत नाही. आणि म्हणूनच गीतेत अर्जुनाने मन कसे आवरावे असा प्रश्न देखील भगवंताला विचारल्याचा उल्लेख आलेला आहे. भगवंताच्या व परमार्थाच्या विरुद्ध असणाऱ्या मनुष्याचा निश्चितच नाश होतो. श्री ज्ञानेश्वर माऊली देखील साधकांना असा सल्ला देतात की अशा माणसाबरोबर भाषण सुद्धा करू नये. तैसे जे पार्था विमुख या परमार्था तयासी संभाषण सर्वथा करवेन. पतंगा दीपा आलिंगन तेच तयासी अचूक मरण. तेरी विषयाचरण आत्मघात. कर्माचे एवढे महत्व पटवून दिल्यानंतर सुद्धा जे लोक माझे मत न मानता हट्टाने कर्माचा त्याग करतात त्याबद्दल भगवंत पुढील श्लोकाद्वारे सांगतात. श्लोक क्रमांक 33. सर्व प्राणी आपल्या प्रकृतीला प्राप्त मी त्याचं उत्तर लिहिलेलं नाही, पण 4 वेळी वाचून दाखवते फक्त. सर्व प्राणी आपल्या प्रकृतीला प्राप्त होतात. आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मामध्ये प्रवृत्त होतात. साक्षात्कारी ज्ञानी मनुष्य देखील आपल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. मनुष्य प्राणी आपल्या कर्मात मग्न राहतात तर ज्ञानी स्वरूपात एकरूप होऊन जगतात. जसा ज्याच्या प्रकृतीचा प्रभाव असतो तसा तो कार्य करतो. हा सर्वसामान्य सिद्धांत आहे. यात कोण काय निराकरण करणार? याच कारणामुळे सर्व लोक माझ्या मतानुसार कर्मात प्रवृत्त होऊ शकत नाही. ते आशा ममता संतापाचा म्हणजे राग द्वेषाचा त्याग करू शकत नाही. त्यामुळे कर्माचे व्यवस्थित आचरण होऊ शकत नाही. हे पुढे अधिक स्पष्ट केले आहे. छान सांगितलं ताई. प्रश्नाचं उत्तर पण छान सांगितलं आणि वेगवेगळे मध्ये मध्ये दुसऱ्या संतांचे पण घेतलेत. हो, तसं उत्तर तसंच लिहिलेलं होतं. मी जे लिहिलं होतं ते वाचून दाखव. ते वाचून दाखवलं. अजून कोणाला काही बोलायचं आहे? वैजंती ताई. ताई मी बोलू शकते? ते चांगलं झालं हे उत्तर वाचून दाखवलं, म्हणजे या ज्या नवीन प्रथमाच्या आहेत तर त्यांना कळेल की कसं उत्तर लिहायचं बाबा म्हणून. तर त्या दृष्टीने एक आपला हा स्वाध्याय चांगला झाला की उत्तर कसं लिहायचं हे त्यांना कळलं आता. किती मोठं प्रस्तावना, अर्थ थोडासा, विवरण आणि परत स्वतःला काय वाटतं आपण शाळेत कसं उत्तर लिहितो एखाद्या प्रश्नाचा थोडंसं शेवटचा समारोप त्याच्या प्रकारे घेऊ शकतो आपण परत एकदा त्या श्लोकात. अशा प्रकारे भगवंतांनी सांगितले आहे. अशा वेळी शेवटी कटत नाही उत्तर, मूळ मुद्दा तसाच राहतो. मग ते लक्षात येतं तपासणाऱ्यांच्या. प्रश्न कुठून घेतला ताई? मध्यमाचाच ताई पेपर आहे ना प्रश्न मागच्या कुठून वर्षीचा? घेतला? मध्यमाला आलेला होता यावर्षी परीक्षेला आला होता. हो. पण ते कसं कळतंय? प्रश्नपत्रिका मग ती टाकता का गेल्या ग्रुपवर? वर्षी दिली आहे त्यांनी परीक्षा. ऑलरेडी टाकलेले आहेत प्रश्नपत्रिका, ऑलरेडी टाकलेल्या आहेत ग्रुपवर. त्या त्यांनी गेल्या बघायच्या. वर्षी दिली. हा, त्याचा अभ्यास त्यांनी केला की मग झेरॉक्स उत्तर समजतं आपल्याला. ते झेरॉक्स काढून तुमच्या सोबत ठेवत चला, म्हणजे मग लक्षात येतं. झेरॉक्स ठेव हा, पाठवले होते ठीक आहे. सगळे. हो बरं. च उपयोगी असणारी जीवनाची तत्वे सांगत आहेत. असं म्हणतात की भगवद्गीता ही सुमारे 5000 वर्षांपूर्वी सांगितली गेली आहे, परंतु आजच्या युगात त्यातील प्रत्येक श्लोकाचे महत्व हे अबाधित आहे. आपण म्हणतो गीता खूप अवघड आहे, त्यात खूप उच्च कोटीचं ज्ञान सांगितलं आहे आणि आपल्यासारख्या सर्वसामान्यांना ते समजण्यासारखं नाही, आचरण करण्यासारखं तर त्याहून नाही. परंतु माझ्यासारखी एक अतिसामान्य स्त्री गीतेच्या गाभाऱ्यातून फिरताना तिचा सहज सोपेपणा समजून घेताना त्यात इतकी गुंगून जाते, तर थोर संत ऋषी विचारवंत अभ्यासक शब्दशः तिला डोक्यावर घेऊन नाचत नसतीलही, परंतु या ज्ञानसागरात डुंबत राहत असतील
आणि अक्षरशः मलाही तेच करावंसं वाटतं. वरील श्लोकाद्वारे भगवंत सांगत आहेत, आपण समजत आहोत एवढा हा मानवी जन्म सोपा नाही, परंतु जर भगवंतांनी सांगितलेल्या मार्गावरून आपण आचरण करीत राहिलो तर तो अवघड सुद्धा नाही बरं का. भगवंत म्हणतात, मी सांगितल्याप्रमाणे वागून सर्व देवदेवता तुमच्यावर संतुष्ट होतील. आपण मागाल ते आपणास सहजच प्राप्त होईल. इथे सर्व विषय संपूर्ण होत नाही, तर मिळालेल्या सिद्धीचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी न करता जनकल्याणासाठी केला पाहिजे. उन्मत्त होऊन केवळ भोग भोगण्यासाठी जो या सिद्धीचा वापर करेल त्याच्यावर निश्चितच संकट येतील. सारे ऐश्वर्य नष्ट होईल. कारण इथे असणारा प्रत्येक घटक हा कोणाच्या मालकीचा नाही किंवा त्यांची निर्मिती सुद्धा कोणी केलेली नाही. निर्मिती करणारा तो एकमेव परमेश्वर आहे. आपण वापरत असलेली सर्व सामग्री इथूनच घेऊन इथंच वापरत असतो. आपण काही कुठनंही घेऊन आलेलो नाही. जन्मास येताना आणि इथून परत जाताना केलेल्या चांगल्या वाईट गुणांचा लेखाजोखा फक्त बरोबर घेऊन जाता येतो. कितीही संपत्ती मिळेल, आज मी यातली 5 एकर ह्या इकडचा तुकडा नेतो रे या 500 एकरातला नाही, किंवा ते तिजोरीतलं सोनं जे जुनं आहे माझं ते मी नेतो, नंतरचं मिळवलेलं आहे तुम्ही ते तुम्हाला राहू दे, नाही, काहीही नेता येणार नाही. सगळं कण इथंच टाकायला यावं लागेल. जाताना केलेल्या चांगल्या वाईट गुणांचा लेखाजोखा फक्त बरोबर येत असतो. आपण खात असलेलं अन्न, धान्य, फळे, दूध, भाजीपाला हे इथंच उगवतं. पिढ्यानपिढ्या त्यावर पोसत आहेत, नष्ट होत आहेत, पुन्हा नव्या पिढ्या येत आहेत. आपल्याला लागणारी उष्णता, छाया, शीतलता, प्रकाश, पाणी, हवा हे सुद्धा इथलंच आहे, भगवंतांनी निर्माण केलेलं. एवढंच काय, आपण व्यापार करतो त्यासाठी लागणारी सामग्री, धान्य, सोनं, पारा, पितळ, तांब, लोखंड इत्यादी वस्तू, घरासाठी लागणारी वीट, त्या झापड्या त्याच्यावर लावायच्या, सगळं काही इथंच. त्या नारळाच्या पानाच्या झावळ्या सुद्धा इथल्याच. या सर्वांचं भान ठेवून स्वतःच्या गरजेपुरतं इथलं साहित्य वापरावं. गरजेपेक्षा जास्ती आपल्याकडे असेल तर ते इतरांच्या गरजांसाठी खुशाल वाटून द्यावं. आणि म्हणूनच जे भगवंतांचे भक्त असतात ते प्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात आणि इतर जे स्वतःच्या पुरतेच भोजन बनवतात ते केवळ आणि केवळ पापच खातात. आपण मिळवलेले द्रव्य खर्च करून आपले कुटुंब, आप्तेष्ट यांच्या समवेत ग्रहण करावे. असे केल्याने जसे औषधाच्या सेवनाने रोग पळून जातात, तसे साधकांची पापे नष्ट होतात. जे स्वधर्माने मिळवावे ते स्वधर्माकरिताच खर्च करावे व राहिलेले समाधानाने उपभोगावे. ज्यावेळी सृष्टीचा आरंभ झाला त्यावेळी माणसाला या गोष्टींचे ज्ञान नव्हते, तेव्हा भगवंतांनी सांगितले, आता आपण सर्वजण अशाच प्रकारचे आचरण करीत असतो. पुढे अन्नाचे महत्व भगवंत सांगत आहेत. अन्नापासून भूते म्हणजे जीवसृष्टी निर्माण होते. पर्जन्य म्हणजे पावसापासून अन्नाची निर्मिती होते. यज्ञापासून पर्जन्य होतो व कर्मापासून यज्ञाची उत्पत्ती होते. असे हे सृष्टीचे चक्र निरंतर चालू असते. कर्म वेदांपासून निर्माण झाले असे समज आणि परम आत्मा ही वेदांचे कारण आहे. म्हणून सर्व व्यापी वेद यज्ञांमध्ये नित्य स्थिर आहेत. आपण यज्ञाला जे काही अर्पण करतो त्याचे सर्वांचे भक्षण परमेश्वर करतो. किंवा उदाहरणार्थ त्याने पाऊस पडणे यासाठी इंद्राची नेमणूक केलेली आहे. त्याप्रमाणे वायू म्हणजे पवनदेव, आकाश, पृथ्वी, अग्नी हे देवदेवता त्यांचे भक्षण करतात. यज्ञ हे सुद्धा अनेक प्रकारचे असतात. द्रव्य यज्ञ, तपयज्ञ, दानयज्ञ, ज्ञानयज्ञ, विद्यायज्ञ, मनोयज्ञ असे आणखी बरेच प्रकारचे यज्ञ. म्हणजे थोडक्यात काय तर अग्निकुंडाभोवती बसून केलेला यज्ञ जेवढा श्रेष्ठ तेवढेच हे सुद्धा यज्ञ श्रेष्ठच. म्हणजे आपण केलेलं प्रत्येक कर्म हा सुद्धा यज्ञ आहे. सत्कर्म, आपण केलेली प्रत्येक कर्म, प्रत्येक कृती भगवत चरणी अर्पण कर. तू सर्व करता करविता, मी निमित्त मात्र. योग्य चांगली कर्मे कोणती यांचे वेदांमध्ये वर्णन आहे. आणि वेदांची निर्मिती ही पुरुषोत्तम भगवान विष्णू यांची आहे. तात्पर्य, त्यांना अपेक्षित असे वर्तन मनुष्याने करावे
व त्यांच्या धामाला प्राप्त व्हावे. लक्ष 84च्या फेऱ्यात अडकू नये. अर्जुना, म्हणून तुला सांगतो की वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे जो उन्मत्त झालेला पुरुष आचरण करीत नाही, मनात येईल तेव्हा खाणे पिणे, वाईट बोलणे, काय अर्जुना, तुला सांगतो की वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे जो उन्मत्त झालेला पुरुष आचरण करीत नाही, मनात येईल तेव्हा खाणे पिणे, झोपणे, उठणे, वाईट बोलणे, वाईट वर्तन करणे इत्यादी करतो, तो केवळ पापाच्या आणि पापांच्याच राशी निर्माण करतो आणि या भूमीला भार म्हणून राहतो. त्याचे जगणे निरर्थक पशु समान आहे. आपला स्वधर्म मनुष्य धर्म कोणीही सोडू नये. आपले नेमून दिलेले कर्म उत्तम रीतीने पार पाडत असताना मनामध्ये सतत भगवंताप्रती कृतज्ञता भाव असेल. हे भगवंता, तू हे निर्माण केलेले या सृष्टीमधील मी एक जीव, तुझ्याच कृपेने, तूच माझ्यासाठी निवडलेले कार्य, तुझ्या कृपेने मी एक आहे असा भाव असेल तर पूजा कर्मकांड करण्याची साधन. एकच मिनिट फोन बघते सारखं. सांगा ताई, काही प्रॉब्लेम. असा भाव असेल तर कोणतीही वेगळी पूजा कर्मकांड करण्याची साधकाला जरूर नसते. अशा प्रकारे आत्मज्ञानाने संतुष्ट परिपूर्ण असणाऱ्या साधकाला इतर कोणत्या वेगळ्याने करण्याच्या कर्माची गरज राहत नाही. कोणत्याही फळाच्या प्राप्तीची अपेक्षा न धरता कर्तव्य म्हणून कर्म केल्याने मज परमात्म्याची प्राप्ती होते. भगवंत पुढे म्हणतात, प्रभू श्रीरामांची पत्नी सीता, तिचे वडील राजा जनक आणि त्यांच्याप्रमाणे असणारे इतर अनेक राजे लोक आपली नियत कर्मे करून सिद्धीस प्राप्त झाले. आणि म्हणून आता तू सुद्धा सामान्य लोकांना कर्तव्य कर्म कसे असते हे दाखवण्यासाठी का होईना पण युद्ध कर. कारण ज्येष्ठांनी श्रेष्ठांनी केलेल्या आचरणाच्या आधारानेच सर्वसामान्य जनता आचरण करत असते. मग अशी ताईने याच्यावर भरपूर बोलल्या. ते तोच श्लोक आलेला आहे की परमेश्वराला सुद्धा त्याचं कर्म चुकत नाही. आता माझंच पाहना, मी साक्षात परमपिता भगवान श्रीकृष्ण, आता माझ्यासाठी असं कोणतं कर्म आहे की ते मी करावं? परंतु मीच जर काही न करता निवांत राहिलो तर जनसामान्यांना कोणता आदर्श असेल? त्यांच्यासाठी मला कर्मामध्ये गुंतावेच लागते. आणि मग ते असा विचार करतात की देवालाही कर्म चुकलं नाही तर आपण कोण? म्हणून आपल्याला सुद्धा आपली नित्यकर्मीही करावीच लागतील. म्हणजे काय? श्रेष्ठ व्यक्ती जसे वागते आचरण करते त्याचप्रमाणे सामान्य जन त्यांचे अनुकरण करतात. म्हणून श्रेष्ठांवर ज्येष्ठांवर अत्यंत मोठी जबाबदारी असते. आपल्या आचरणातून लोकांपर्यंत नेहमीच चांगला संदेश जाईल याची त्यांना काळजी घ्यावी लागते. म्हणून अर्जुना, तुला पुन्हा पुन्हा सांगतोय, या त्रिभुवनामध्ये प्राप्त करण्यासारखे माझ्यासाठी काहीही नाही, तरी सुद्धा गुरुदक्षिणा देण्याच्या निमित्ताने मी गुरु सांदीपनींचा मृत झालेला पुत्र 12 वर्षांनी आणून दिला गुरुदक्षिणेच्या रूपाने. एक ना अनेक पराक्रम पुढीलांच्या पुढे आदर्श ठेवण्याच्या निमित्ताने मी करत आहे. कित्येक ठिकाणी असं झालेलं आहे तिथं मला काही गरज नव्हती, पण मी करतोय, कृष्ण करतोय तर मी माझं काय असं वाटून प्रत्येक जण करेल. म्हणून तू ज्येष्ठ आहेस तर तू लक्ष ठेव, तू युद्ध कर, या इथनं पळून जाऊ नकोस. अन्यथा मीच जर नुसता बसून राहिलो तर कोणतेच कर्म केले नाही. प्रयत्न कष्ट यश प्राप्तीसाठी जिद्द धडपड यांचे महत्वच कोणाला राहणार नाही. सर्व समाज मंदावेल, सुस्तावेल, पर्यायाने अधोगतीस प्राप्त होईल. सर्व ग्रहलोक नष्ट होतील, अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न होईल आणि मीच निर्माण केलेल्या या सृष्टीतील प्राणी मात्रांच्या शांततेचा उत्कर्षाचा मीच विनाशक होईल. करिता जो समर्थ असेल त्याने आपल्या चांगल्या कृतींचा नेहमीच इतरांच्या समोर आदर्श ठेवावा. अज्ञानी लोक कर्माच्या फळाच्या आशेने काम करतात, परंतु ज्ञानी जन मात्र शास्त्राने सांगितल्याप्रमाणे
आचरण करून सर्व जणांना मार्गी लावतात. अशा कर्माच्या ठिकाणी आसक्त असलेल्या लोकांना ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगण्याच्या प्रयत्नात पडू नये. ज्यांना ती काही पटत नाही, जे कसंही वागतात, तर त्यांना काही हे काय सांगायला, हे सुद्धा भगवंतांनी सगळं सांगून ठेवले आपल्यासाठी. त्यांना हे सांगण्याच्या फंदात पडू नये. अरे बाबा असा वाघ म्हणजे चांगला आहे, त्याला त्या वाईट आहे तेच गोड लागतं. जेव्हा त्याची फळं मिळतील तेव्हा वाईट वाटेल, पण सध्या तरी त्याला तेच छान वाटतं. उलट गोडी गुलाबीने त्याचे कौतुक करून, आपल्या चांगल्या वर्तनाचा त्याच्यावर प्रभाव पाडून, त्याच्या नकळत त्याला शहाणा करून सांगतात. अरे बाबा तू असा वाघ म्हणायचं नाही, फक्त त्याला आपलं आचरण दाखवायचं. अरे या ठिकाणी एक असा मुद्दा होता की इथं मी शिक्षा करायला पाहिजे होती, पण सोडून दिलं त्याला, आणि त्याला त्या माझ्या कृतीचा पश्चाताप होऊन तो चांगला वागायला लागला. हे ज्यावेळी त्याला पुन्हा 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 आपल्या आचरणातून दिसेल, त्यावेळी तो निश्चितच चांगला वागायला लागेल. असं म्हणतात की झाडाचं पान सुद्धा त्या विधात्याच्या मर्जीशिवाय हलत नाही. काही मोठी कामं करण्यासाठी जर त्याने आपली निवड केली असेल, आपण उगाचच, तर आपण काय घमेंडी मारतोय, माझ्यामुळे झालं, माझ्याशिवाय काय शक्य आहे, एवढे 1000 लोक जेवायला बोलवले, मी राबतोय तिथं 8 दिवस झालं, त्याच्याशिवाय होतंय का? नाही. त्यांनी फक्त तिथं तुमची हे निमित्त केलेलं आहे तुम्हाला, त्याला ते कार्य करूनच घ्यायचं आहे, तेव्हा ते सगळं उपलब्ध होत नाही. नाहीतर बघा, साध्या तेलासाठी, मिठासाठी तिथं जळण नसेल तर तो एका गोष्टीसाठी सगळं अडून बसतं. म्हणजे आपण काही करत नाही, त्याच्याकडून सगळा पुरवठा होतो. उगाच आपण माझ्यामुळे झालं या सर्व गोष्टींचे श्रेय मलाच जातं, मी नसेल तर काम पूर्णच झालं नसतं, अशा अहंकाराने मोहित झालेल्यांचा अहंकार परमेश्वर एका क्षणामध्ये उतरवतो. तसेच ज्याला परमसत्याचे ज्ञान झाले आहे, ते लोक इंद्रियांची तृप्ती, मी, माझ्यामुळे, माझं या ठिकाणी गुंतून पडत नाहीत. त्यांना याची जाणीव असते की मी परमात्म्याचा अंश आहे, आणि अंतिमतः त्या परमात्म्याच्या ठिकाणी पुन्हा मिसळून जाणे हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे. परंतु अर्जुना, प्रकृतीच्या उपजत गुणांनी जे मोहित झालेले आहेत, गुणकर्मांच्या ठिकाणी आसक्त झाले आहेत, अशा मंदबुद्धीच्या अडाणी लोकांना फारसे ज्ञान शिकवण्याच्या फंदात पडूच नये. ते शरीरालाच आत्मा समजून नातेसंबंध प्रस्थापित करतात, सामाजिक, राष्ट्रीय परोपकाराची कामे करतात. अशांना शहाणपणा शिकवण्यापेक्षा योग्य वेळी त्यांना खरे काय ते समजेल, आणि आपोआपच त्यांची पावले भगवत प्राप्तीकडे वळतील. म्हणून अर्जुना, माझ्याबद्दलच्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन तू सर्व कर्मे मला अर्पण कर, श्रीकृष्ण परमात्म्याला अर्पण कर. कोणत्याही लाभाची अपेक्षा ठेवू नकोस. निर्मम म्हणजे ममत्व भावना न ठेवता उठ, हातात धनुष्य घे, रथावर चढ, आणि समाधानाने वीरवृत्तीला आलिंगन दे. जगात आपली कीर्ती वाढव, धर्माचा मान वाढव, आणि पृथ्वीला या दुष्टांच्या ओझ्यातून मुक्त कर, आणि योग्य वेळी सर्व भोगांचा, ऐश्वर्याचा उपभोग घे. या ठिकाणी 30वा श्लोक पूर्ण होते. ते खूप सुंदर. असं वाटायला लागलं आता तुम्ही बापरे एक ताई, पुस्तक तयार एवढं करा. खूप कधी सुंदर सांगितलंय ते. हो ताई, सुचेताताई एवढं कधी लिहिले असतील? बापरे, ऐकूनच थक्क झालो आपण. ताई आता 8व्या अध्यायापर्यंत आलाय. आणि खरं ताई सांगते,